तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत कांदा बाजार भाव. तर जरा मित्रांनो जाणून घेऊया आजचे मार्केट काय राहिले, कुठे काय भाव गेला आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाजारभाव बघण्याआधी एक महत्त्वाची बातमी आहे ती बघूया. उद्धव सेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 1,00,000 रुपये द्या असे उद्धव ठाकरे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर अतिवृष्टी व पुराच्या उभ्या पिकांसोबत शेतीही खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना 37,000 रुपयाची पॅकेजमधून 3,00,000 रुपयाची रोजगार हमी योजनेतून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ही मदत खरंच करणार असाल तर दिवाळीपूर्वी 1,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून दाखवा, असे आवाहन उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. उद्धव सेनेच्या वतीने शनिवारी क्रांती मोर्चा ते गुलमंडी असा हंबरडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समारोप सभेला मार्गदर्शन करताना ते बोलले होते. मदत मिळणे सुरू झाले आहे. निधीचा पहिला टप्पा यापूर्वी दिला आहे. दुसरा टप्पा तत्काळ देण्या असा दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत मिळेल हे मान्य केले. ही चांगली बाब आहे. मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरू असे ते म्हणत होते. आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही असे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणाले. तर चला मित्रांनो वळूया कांदा बाजारभावाकडे. पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर. कोल्हापूर येथे 4,769ची आवक झाली आणि भाव भेटला आहे 1,600 रुपये प्रति क्विंटल. आणि दुसरी बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड. गजवड येथे 410 क्विंटलची आवक झाली आणि 2,500 भाव भेटला आहे. त्यानंतरची समिती आहे सोलापूर. सोलापूर येथे 22,209 क्विंटलची आवक झाली आणि 2,100 रुपये क्विंटलचा भाव भेटला आहे. तर पुढची बाजार समिती आहे धाराशिव. येथे आवक झाली आहे 39 क्विंटलची आणि भाव भेटला आहे 1,700 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे वडूज. येथे 50 क्विंटलची आवक झाली आणि 2,000 भाव भेटला आहे. पुढची बाजार समिती आहे अमरावती. येथे 309 क्विंटलची आवक झाली आणि कमाल भाव भेटला आहे 3,000 रुपये प्रति क्विंटल. आणि पुढची बाजार समिती आहे सांगली. सांगली येथे 3,148 क्विंटलची आवक झाली आणि 1,800 रुपये क्विंटलचा भाव भेटला आहे. पुढची बाजार समिती आहे पुणे. पिंपरी येथे 20 क्विंटलची आवक झाली आणि 1,600 रुपये प्रति क्विंटलचा भाव भेटला आहे लोकल कांद्याला. आणि पुढची बाजार समिती आहे वाई. येथे 12 क्विंटलची आवक झाली आणि लोकल कांद्याला भाव भेटला आहे 1,800 रुपये प्रति क्विंटलचा. आणि पुढची बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर. सोलापूर येथे पांढऱ्या कांद्याला 1,802 क्विंटलची आवक झाली आणि 3,000 रुपयाचा भाव भेटला आहे. आणि पुढची बाजार समिती आहे नागपूर. नागपूर येथे 2,000 क्विंटलची आवक झाली आणि 2,000 रुपयाचा भाव भेटला आहे पांढऱ्या कांद्याला. पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड. येथे 7,845 क्विंटलची आवक झाली आणि 1,990 रुपयाचा भाव भेटला आहे उन्हाळी कांद्याला. राहुरी येथे 6,310 क्विंटलची आवक झाली आणि 1,600 रुपये प्रति क्विंटलचा भाव भेटला आहे. पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत. येथे 17,000 क्विंटलची आवक झाली आणि 1,722 रुपये भाव भेटला आहे उन्हाळी कांद्याला. तर मिळूया